अक्कलकोटमधील श्री वटवृक्ष मंदिराच्या परिसरातच श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आहे। तिथे सर्व स्वामी भक्तांना निशुल्क महाप्रसाद दिला जातो। दररोज 10,000 ते 20,000 स्वामी भक्त या महाप्रसादाचा लाभ घेतात। याच श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाबाबत आणि या अन्नछत्र मंडळाच्या परिसरामध्ये कोणती ठिकाणे आहेत याची माहिती जाणून घेऊया। 29 जुलै 1988 मध्ये श्री गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर हे अन्नछत्र सुरू झाले। या अन्नछत्राचे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट असे नामकरण करण्यात आले। हे अन्नछत्र दुपारी 12 ते 3 आणि रात्री 8 ते 11 या वेळेस सुरू असतं। मित्रांनो, आज एकादशी आहे, त्यामुळे श्री स्वामी भक्तांची खूप अशी गर्दी बघायला मिळते। महत्त्वाचं म्हणजे गर्दीच्या वेळेस किंवा उत्सवाच्या दिवशी हे अन्नछत्र अहोरात्र सुरू असते। सुरुवातीला आपल्याला ताट, वाटी आणि पिण्यासाठी ग्लास हे आपल्या स्वतःच्या हाताने घ्यावं लागतं। त्यानंतर इकडे महाप्रसाद देण्याचं काम चालू आहे। आज एकादशी असल्यामुळे वरी तांदळाचा भात, साबुदाणा खिचडी आहे, दही आहे, एक केळं आहे आणि खजूर आहे, असा आपला आजचा महाप्रसाद आहे। श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळामध्ये दररोज सुमारे 10,000 ते 20,000 स्वामी भक्त या महाप्रसादाचा लाभ घेतात। गर्दीच्या आणि उत्सवाच्या दिवशी सुमारे 1,00,000 स्वामी भक्त या महाप्रसादाचा लाभ घेतात आणि हा महाप्रसाद पूर्णपणे निशुल्क असतो। श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष जन्मेजय राजे भोसले यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली आणि न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली श्री दत्त जयंतीच्या मुहूर्तावर सुरू केलेल्या समर्थ महाप्रसाद सेवेला गेल्या वर्षभरातून शहरातील 200 गरजू वृद्ध, दिव्यांग आणि निराधारांना 2 वेळेचा घरपोच डबा अक्कलकोट शहरात देण्यात येत आहे। मित्रांनो, लवकरच श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची 4 मजली महाप्रसादाची भव्य व देखणी इमारत तयार होणार आहे आणि त्यामध्ये 2,000 स्वामी भक्त एकाच वेळेला महाप्रसाद घेताना दिसतील। श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या आवारातच छत्रपती शिवाजी महाराज स्मारक सुद्धा आहे। त्यानंतर अन्नछत्र मंडळाच्या परिसरातच श्री शमी विघ्नेश गणेश मंदिर सुद्धा आहे। याही मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी नक्की जा। श्री गणरायाचं दर्शन झाल्यानंतर सभागृहामध्ये संपूर्ण अष्टविनायक गणपतींची माहिती दिलेली आहे। त्यानंतर परिसरामध्ये श्री तुळजाभवानी मंदिर सुद्धा आहे, तिथे तुम्ही दर्शन घेण्यासाठी जा। अतिशय सुंदर मंदिर बांधलं आहे। मित्रांनो, इकडे श्री स्वामी समर्थ वाटिका बाल उद्यान सुद्धा आहे। हे बाल उद्यान सकाळी 6 ते 10 आणि सायंकाळी 5 ते 9 या वेळेमध्ये ओपन असतं। या बाल उद्यानात सुंदर गार्डन व लहान मुलांसाठी खेळण्यासाठी खूप ॲक्टिव्हिटीज आहेत। अक्कलकोट या ठिकाणी आलात तर अन्नछत्र मंडळाच्या परिसरातच तर या सर्व ठिकाणांना नक्की भेट द्या। तर मित्रांनो, अक्कलकोटमधील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाबद्दल हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद, काळजी घ्या। सर्वांना श्री स्वामी समर्थ।